भारताच्या पंतप्रधानांनी फेसबुकवर एक महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि काही तासात तो अचानक गायब झाला. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक उघडली, पण त्याऐवजी "दिस कॉन्टेंट इजंट अवेलेबल" असा संदेश दिसू लागला. हा व्हिडिओ कोणी रिपोर्ट केला होता का? फेसबुकने तो मुद्दाम हटवला होता का? आणि जर ही फक्त तांत्रिक चूक होती, तर भारत सरकारने मेटाच्या अधिकाऱ्यांना स्पष्टीकरणासाठी का बोलावलं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम, मेटाचं स्पष्टीकरण आणि सरकारची भूमिका जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. सोशल मीडिया आज आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर दररोज कोट्यवधी पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात. मात्र जेव्हा देशाच्या पंतप्रधानाचा अधिकृत फेसबुक अकाउंटवरील व्हिडिओज काही काळासाठी गायब होतो, तेव्हा तो फक्त एका पोस्टचा विषय राहत नाही. तो डिजिटल प्लॅटफॉर्मची जबाबदारी, कंटेंट मॉडरेशन आणि सरकार व टेक कंपनींमधील संबंध यावर मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच या घटनेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर तरुणांना उद्देशून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी शिक्षण व्यवस्था, पेपर लीक सारख्या मुद्द्यांवर भाष्य करत तरुणांशी संवाद साधला होता. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी तो पाहायला सुरुवात केली. पण काही वेळातच अनेक वापरकर्त्यांना हा व्हिडिओ दिसेनासा झाला. लिंक उघडल्यावर "दिस कॉन्टेंट इजंट अवेलेबल" असा संदेश दिसू लागला. त्यामुळे सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू झाली की पंतप्रधानांचा अधिकृत व्हिडिओ फेसबुकवरून का हटवण्यात आला. घटना समोर आल्यानंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी हा कंटेंट मॉडरेशनचा प्रश्न असल्याचं म्हटलं, तर काहींनी यामागे दुसरं कारण असू शकतं असा अंदाज व्यक्त केला. हा विषय सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि अनेकांनी मेटावर प्रश्न उपस्थित केले. कारण हा कोणत्याही सामान्य व्यक्तीचा नव्हे, तर देशाच्या पंतप्रधानाच्या अधिकृत अकाउंटवरील व्हिडिओ होता. या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारनेही घेतली. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाकडून स्पष्टीकरण मागितल्याचं वृत्त समोर आलं. तसेच मेटाच्या भारतातील अधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती देण्यासाठी आणि नेमकं काय घडलं याचं स्पष्टीकरण देण्यासाठी बोलवण्यात असल्याचंही चर्चा सांगण्यात आली. सरकारला हे जाणून घ्यायचं होतं की एवढ्या मोठ्या आणि संवेदनशील अकाउंटवरील व्हिडिओ तांत्रिक चुकांमुळे कसा हटवला गेला. वाद वाढल्यानंतर मेटाने अधिकृत स्पष्टीकरण दिलं. कंपनीने सांगितलं की हा व्हिडिओ जाणून बुजून हटवण्यात आलेला नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ रिमूव्ह इन एरर म्हणजेच तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक चुकीमुळे हटवला गेला होता. चूक लक्षात येताच तो पुन्हा पूर्ववत करण्यात आला. मेटाने या चुकीबद्दल खेद व्यक्त केला आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाईल असंही स्पष्ट केलं. मात्र मेटाच्या या स्पष्टीकरणानंतरही सरकार पूर्णपणे समाधानी नसल्याचं वृत्त समोर आलंय. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार ही बाब इतक्यावर संपलेली नाही आणि कंपनीने दिलेले स्पष्टीकरण अधिक तपशीलवार असणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती मागितली. नेमकी कोणती प्रक्रिया फेल झाली, व्हिडिओ किती वेळ हटवला गेला आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही यासाठी कोणती पावलं उचलली जाणार आहेत याची माहितीही सरकारला हवी होती. आता प्रश्न असा आहे की हा मुद्दा इतका महत्त्वाचा का ठरतो? कारण आज सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाही. सरकार, राजकीय पक्ष, पत्रकार, संस्था आणि सामान्य नागरिक माहिती पोहोचवण्यासाठी याच प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्यामुळे अशा प्रकारची चूक झाली तर त्याचा परिणाम लाखो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यावर होऊ शकतो. त्यामुळे कंटेंट मॉडरेशन करताना मोठ्या टेक कंपन्यांनी अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकपणे काम करणं अपेक्षित आहे. तांत्रिक चुका होऊ शकतात का? याचं उत्तर हो असं आहे. मेटा सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दररोज अब्जावधी पोस्ट अपलोड केल्या जातात. या पोस्ट तपासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेटेड सिस्टीम आणि मानवी मॉडरेशन या तिन्ही गोष्टींचा वापर केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम होत असल्यामुळे कधी कधी चुकीचे निर्णय होऊ शकतात. काही पोस्ट चुकीने हटवल्या जातात, तर काही नियमभंग करणाऱ्या पोस्ट काही काळासाठी ऑनलाईन राहतात.
मात्र जेव्हा अशी चूक देशाच्या पंतप्रधानाच्या अधिकृत अकाउंटवर घडते तेव्हा ती स्वाभाविकपणे अधिक गंभीर मानली जाते. या संपूर्ण प्रकरणातून काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांच्या कंटेंट मॉडरेशन प्रक्रियेवर किती विश्वास ठेवायचा? चुकीचे हटवलेला कंटेंट किती लवकर पूर्ववत केला जातो? अशा चुका टाळण्यासाठी आणखी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मची जबाबदारी आणि उत्तरदायित्व किती असायला हवं? हे प्रश्न केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत, तर जगभरात सरकार आणि मोठ्या टेक कंपन्यांमध्ये यावर सातत्याने चर्चा होत आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार मेटाने हा व्हिडिओ तांत्रिक चुकीमुळे हटवला गेल्याची कबुली दिली आणि तो पुन्हा फेसबुकवर उपलब्ध करून दिला आहे. मात्र केंद्र सरकारने स्पष्टीकरणावर अधिक माहिती मागितली असून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: डिजिटल युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची भूमिका केवळ पोस्ट शेअर करण्यापुरते मर्यादित राहिलेली नाही. माहितीची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि जबाबदारी या गोष्टींचीही तितक्याच महत्त्वाच्या बनल्या आहेत. या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? मेटाची ही खरोखरच तांत्रिक चूक होती की अशा घटनांसाठी अधिक कठोर उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.